नमस्कार. उन्हाळा दिवसेंदिवस वाढतोय आणि या वाढत्या गरमीला आपण कसं सामोरं जायचं यासाठीच काही सोपे आणि एकदम प्रभावी घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत. ही सगळी माहिती आमच्या सोर्स मटेरियलवर आधारित आहे. बघा, एप्रिल महिना लागला की उष्णता एकदम वाढायला लागते. म्हणजे उन्हाळ्याची तयारी करण्याची हीच खरी वेळ आहे, नाही का? म्हणूनच या काळात स्वतःची काळजी कशी घ्यायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे ते म्हणजे हे वाढतं तापमान. एप्रिल आणि मे महिन्यातली जी गरमी असते ना, ती फक्त आपल्याला हैराण करत नाही, तर आपल्या आरोग्यासाठी काही धोकेसुद्धा निर्माण करते. मग हे धोके नेमके आहेत तरी काय, चला बघूया. हो, तर या तीव्र उष्णतेमुळे आपल्याला नक्की काय काय त्रास होऊ शकतो ते आता आपण पाहूया. या समस्या सुरुवातीला किरकोळ वाटल्या तरी त्यांचं स्वरूप गंभीर होऊ शकतं, जसं की डिहायड्रेशन आणि उष्माघात. चक्कर येणं, डोकं दुखणं, थकवा जाणवणं ही लक्षणं आपल्याला अगदी सामान्य वाटतात, बरोबर? पण खरं तर ही उन्हाळ्याच्या त्रासाची पहिली पायरी आहे. आणि याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर डिहायड्रेशन किंवा उष्माघातासारख्या गंभीर समस्या उभ्या राहू शकतात. मग या सगळ्यावर उपाय काय? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे डिहायड्रेशन टाळणं, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होऊ न देणं. मग दिवसभर शरीरातली पाण्याची पातळी योग्य कशी ठेवायची? त्यासाठी काही एकदम सोपे घरगुती उपाय आहेत, ते बघूया. आता बघा, हा एक इतका साधा सोपं रुटीन आहे ना की तो कोणीही सहज फॉलो करू शकतं. दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करायची. मग दर तासाभराने थोडं थोडं पाणी पित राहायचं. आणि हो, घरगुती लिंबू सरबताचा आहारात समावेश करायचा. या छोट्याशा सवयींमुळे दिवसभर हायड्रेटेड राहायला खूप मदत होते. पण फक्त पाणी पिणं पुरेसं आहे का? तर नाही. काही पदार्थ असे आहेत जे आपल्याला नैसर्गिकरित्या हायड्रेट करतात, जसे की ताक, नारळ पाणी, कलिंगड, काकडी, खरबूजसुद्धा. हे पदार्थ म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी खरंच एक वरदान आहेत. ते शरीराला थंड ठेवतात आणि पाण्याची पातळीही छान टिकून ठेवतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही छोटे छोटे बदल केले ना तरी खूप मोठा फरक पडतो. उदाहरणार्थ, रोज ताक प्या, फळं जास्त खा, हे खूप फायद्याचं ठरतं. आणि त्याचवेळी तळलेले मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा, कारण त्याने शरीरातली उष्णता आणखी वाढते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भर दुपारी जास्त वेळ उन्हात फिरणं टाळायचं. आता आपण इतकी सगळी काळजी घेतली, पण तरीही कधीकधी उन्हाळी लागण्याचा किंवा उष्माघाताचा धोका असतोच. आणि ही एक खूपच गंभीर परिस्थिती असू शकते. अशावेळी घाबरून न जाता लगेच काय प्रथम उपचार करायचे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. अक्षरशः जीव वाचू शकतो. समजा कोणाला उष्माघाताचा त्रास होतोय असं दिसलं तर या काही गोष्टी लगेच करायच्या. पहिलं, त्या व्यक्तीला ताबडतोब एखाद्या थंड, सावलीच्या ठिकाणी घेऊन जा. दुसरं, त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. तिसरं, त्यांना लिंबू सरबत किंवा साधं पाणी थोडं थोडं प्यायला द्या. आणि चौथं, त्यांना काहीही जड खाऊ घालू नका. या उपायांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणायला नक्कीच मदत होते. पण एक प्रश्न आहे, हा जो उन्हाचा त्रास आहे तो सगळ्यांना सारखाच होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. काळजी तर प्रत्येकानेच घेतली पाहिजे, पण काही विशिष्ट गटांना या उष्णतेचा धोका इतरांपेक्षा खूप जास्त असतो. चला बघूया हे कोण आहेत. यामध्ये येतात लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, विद्यार्थी आणि जे लोक रोज बाहेर उन्हात काम करतात किंवा दुचाकीवरून प्रवास करतात, त्यांनाही याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात अशा व्यक्ती असतील तर त्यांची विशेष काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? तर तो या एका वाक्यात आहे: काही सोपे घरगुती उपाय केले की आपण वाढत्या उष्णतेपासून स्वतःचं सहज संरक्षण करू शकतो. हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की उपाय खरं तर आपल्या घरातच, आपल्या हातातच आहेत. तर मग या सगळ्या उपायांपैकी तुमचा आवडता किंवा नेहमीचा उन्हाळी उपाय कोणता आहे यावर जरा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उन्हाळ्यात स्वतःला थंड आणि निरोगी ठेवा. स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या.